नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. माई, तुमचा मुलगा मोठा झालाय, बघा त्याला सारं कळू लागलंय. तात्या, तुम्हाला समजावून घेतच मोठा झालोय ना. तिघही प्रसन्न हसले. माई आणि विश्वास गेल्यावर तात्या मदुरेहून आल्यावर तिथे झालेल्या साऱ्या भाषणाचा वृत्तांत देत होते. त्यातल्या महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या. सैनिकीकरण, शाळा, महाविद्यालयं, यातून सैनिकी प्रशिक्षण, भूदल, वायुदल, जलदलात भरती होणं, देश लवकरच स्वतंत्र होईल ही जाणीव ठेवून आजवर न शिकलेलं ज्ञान आत्मसात करणं, नवीन उद्योग सुरू करणं, आर्थिक संपन्नता देशाचा विकासस्तंभ आहे, असंच प्रत्येकाने आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लिहितो तसं हिंदू मुसलमान, हिंदू जैन असं लिहावं. यात उच्चनीचता राहणार नाही. हिंदुस्थान आपली मातृभू, पितृभू, पुण्यभू असून आसेतू हिमाचल आहे. त्याचा नकाशा, ध्वज आणि भाषा एकच असावी असा प्रयत्न करणं. तात्या लिहिता लिहिता थकले. लेखणी आणि कागद बाजूला ठेवून ते अंथरुणावर आडवे झाले. पाठीला रग लागली होती. 1942च्या युद्धस्थितीचा विचार ते करू लागले. युद्धात हळूहळू ब्रिटनची स्थिती घसरली. जपानने ब्रिटनच्या युद्धनौकांचा विनाश केला. जपानी सेनेने भारताच्या पूर्वेला ब्रह्मदेशाकडे आपला मोर्चा वळवला आणि भारताच्या सत्तेला धोकाच निर्माण झाला. युद्ध संपताच ब्रिटिश शासनाला रामराम करीत ब्रिटनला परत जावे, अन्यथा हिंदी सेना आता स्वस्थ बसणार नाही, अशी तार तात्यांनी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलला पाठवली. त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट हेही भारताला स्वातंत्र्य द्यावे ह्या विचाराचे होते. त्यांनी तसं पंतप्रधान चर्चिल यांना कळवलं होतं. पंतप्रधान चर्चिल यांनी नाईलाजाने भारताच्या स्वातंत्र्याची योजना तयार करायला क्रिप्सला भारतात पाठवलं. त्यांनी तयार केलेल्या योजनांचा तात्या आणि बॅरिस्टर जिना यांनी जबरदस्त विरोध केला. अखंड हिंदुस्थान असावा ही तात्यांची मागणी, तर राज्य आणि प्रांत मध्यवर्ती केंद्रातून स्वायत्त करण्याची योजना असावी ही जिनांची मागणी. दोघंही बॅरिस्टर होते. एकाला आपल्या समाजाची चिंता होती, तर दुसऱ्याला पूर्ण राष्ट्र संघटित हवं होतं. अखेर क्रिप्स योजना बारगळली. यातून तात्यांच्या लक्षात आलं की जिनांच्या मागणीमागे संपूर्ण मुस्लिम लीग उभी असून स्वातंत्र्यानंतर ते निश्चित देशाचं विभाजन करू शकतील आणि त्यासाठी हवं ते करतील. हिंदू मुस्लिम यांच्यावर प्रेम करणारे महात्माजी निश्चितच आपल्या 2 पुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. जवाहरलाल नेहरू हे महात्मा गांधींचे राजकीय शिष्य, तर विनोबा भावे आध्यात्मिक शिष्य आहेत. अशा वेळी विनोबांचं महात्माजी ऐकून घेतील का, असे प्रश्न तात्या अंथरुणावर पडल्या पडल्या दचकले. हे होणं शक्य आहे. आपल्याला झोपून चालणार नाही. वेळ येण्यापूर्वी समाजाला सावध करायलाच हवं. डॉक्टरांनी 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय, परंतु त्यांनी लगेच हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांची बैठक सकाळी 10लाच घरी बोलावली. माई हे सारं ऐकत होत्या. त्या बोलल्या नाहीत. त्यांनाही या साऱ्या परिस्थितीची जाणीव होती. कार्यकर्त्यांना फोन लावण्यापूर्वी त्यांनी बाबांना फोन करून देशस्थिती आणि देशाचं भविष्य दूरध्वनीवरून सांगितलेलं माईंनी ऐकलं होतं. राष्ट्रातच ज्याचा जीव तो काय स्वस्थ राहणार, माईंनी मनाला समजवलं. एकदा कधीतरी तात्या माईंना म्हणाले होते, हातात बंदूक घेऊन कुणाची हत्या केली असती तर तशी संधी मिळाली असती तर वैधव्याचं जिणं तुमच्या नशिबी आलं असतं. आम्ही केवळ धडपडत होतो, परंतु आपल्याला समोर दिसतंय ना, तुम्ही अखेरपर्यंत सौभाग्यवती असाल. त्यावर आणि त्यानंतर माईंनी कधीही कुठेही विरोध केला नाही. दुधात साखर मिसळून जावी तशा त्या विरघळून गेल्या होत्या. परंतु त्यांच्या प्रकृतीची काळजी म्हणून 4-6 वाक्य कधीमधी बोलायच्या. त्या नेहमीच विचार करायच्या की त्या येसू बहिणींच्या वाटणीला कोणतं सुख आलं. बाळभाऊजींची शांताबाई मुलांना घेऊन बाबांच्या सेवेला गेली. आमचंच काय, राष्ट्रातल्या शेकडो स्त्रिया असंच दुःख भोगत असतील. घरादारावर अक्षता ठेवून जाणारे हे क्रांतिकारक त्यांच्या पत्नी, माता आपल्यासारखंच मनाला समजवीतही असतील. त्या मनात म्हणायच्या, हे देवी, एकदा लवकर राष्ट्राला स्वातंत्र्य मिळू दे. वर्षानुवर्ष किती जीव गमावलेत, आता आम्हालाही अस्वस्थ झालंय. केव्हा एकदा स्वातंत्र्य मिळतंय आणि केव्हा एकदा ह्या क्रांतियज्ञातल्या समिधा पडणं बंद होईल असं झालंय. मनाचं आकाश कोंडलंय चहूबाजूनी. व्याकुळ व्हायच्या. त्यांना समाज माहीत नव्हता. राष्ट्राची व्यापकता, सर्वसमावेशकता माहिती नव्हती. परंतु स्वातंत्र्य देवीला कडेकोट बंदोबस्तात ठेवली
तर भक्ताचं मन किती विदीर्ण होऊ शकतं याची जाणीव होती. परंतु प्रकृती बरी नाही, 2 दिवस तरी विश्रांती घ्यावी असं त्यांचं मत होतं. बाबाही आजारी होते, तरीही बैठक बोलवली होती. बाळभाऊजी तिथे आहेत याची माहिती मिळाल्याने तेवढंच त्या सुखावल्या. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांची घरी बैठक झाली तेव्हा तात्या अविरत बोलत होते, सूचना देत होते, दौऱ्याच्या सूचना आपल्याही देत होते. स्वातंत्र्याची उषप्रभा लवकरच क्षितिजावर येईल, तोवर भारत एकसंध राहावा म्हणून आपण लोकजागृती करायची. हे राष्ट्राचं एकसंधत्व भारताला आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक समृद्धी देईल आणि बॅरिस्टर जिनांच्या मागणीनुसार झालं तर भारत खंडित होईल. मुस्लिम धर्माचं प्राबल्य वाढेल, देशात अराजक होईल. त्यासाठी राष्ट्र अखंड असणं गरजेचं आहे. आपल्याला जागृत असायला हवं, करायला हवं. अभेद्य राष्ट्र ठेवणं किती महत्त्वाचं आहे ते सांगायला हवं. संध्याकाळी ते तापाने फणफणले. बोलताना एकदम थांबले. कुणीतरी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आल्यावर म्हणाले, सावरकर, तुम्हाला एकच औषध आहे, ते म्हणजे सतत कार्य करावं, ते चालू ठेवावं. तात्या हसले. डॉक्टर, हे जीवातलं चैतन्य कोणासाठी? राष्ट्रासाठी राहिलं तर आमच्या आत्म्याला शांती मिळेल. तसाही हा देह नश्वर आहे. आज काय उद्या काय जायचंच आहे. राष्ट्रासाठी जगणं आणि मरणं आम्हाला मान्य आहे. डॉक्टर, एवढंच करावं की आम्हाला असं औषध द्या की ज्याच्यामुळे सतत राष्ट्राचे विचार करायला आम्हाला संजीवनी द्यावी. डॉक्टर काही बोलले नाही. त्यांनी इंजेक्शन दिलं, औषधं दिली आणि म्हणाले, तुमच्या मनासारखं अवश्य जगा. त्यांनी बाबांना रात्री दूरध्वनी करत म्हटलं, आपण मुस्लिमांचा निषेध करण्यासाठी एखादा दिवस निवडला तर? असं करता येईल? हो येईल, कारण मुस्लिम लीग भारतात पक्के पाय रोवण्याचे स्वप्न पाहत आहे. आजवर मुस्लिमांची राजवट सहन केली. त्यातून मुक्त होण्यासाठी भारताला कितीतरी वर्ष लागली. नंतर ब्रिटिश राजवट आली. अशा वेळी निषेध केल्याने त्यांच्या लक्षात येईल की हिंदुस्थानातही हिंदू जागृत आहेत. अगदी योग्य आहे, कारण बॅरिस्टर जीना आता जोर धरू लागलेत. मागण्याही जोर धरू लागल्यात. भारतातील राज्य विभक्त व्हावी असा प्रयत्न करू लागलीत. हे योग्य नाही तात्या. येत्या 10 मेला आपण हा निषेध दिन करावा. 10 मे 1857ला स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती. तोच दिवस योग्य राहील. आम्ही आता प्रांताप्रांतात दौरा करणार आहोत. आणि प्रकृतीचं काय? बाबा, घरी राहून प्रकृती ठीक राहील का? शरीर म्हटलं की ताप येणार, अशक्तपणा येणार, मन फुलणाऱ्या चाफ्यासारखं प्रसन्न आहे बघा. असंच प्रसन्न असू दे. ठीक आहे, आम्हीही तुमची पुढली सूचना येताच कार्यकर्त्यांना सांगतो. काल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचं वक्तव्य ऐकलं. ते म्हणाले, हिंदू मुसलमानांचा प्रश्न पाकिस्तानने मान्य केला तर तो कायमचा सुटेल. परंतु हिंदू मुसलमान यांनी स्वातंत्र्याची एकत्रित मागणी केली तर राष्ट्राला स्वातंत्र्य लवकर मिळू शकतं, असं राजगोपालाचारी यांना वाटतं. परंतु तात्या, आम्हाला हे मान्य होत नाही. पाकिस्तान अस्तित्वात येणं अशक्य आहे. बाबा, या विधानाला आमचा विरोध आहे. हिंदुस्थान अखंड राहावा, साऱ्यांनी एकत्र नांदावं असं आम्हाला वाटतं. बाबा, ही सूचना राजगोपालाचारींची नाही, प्रत्यक्ष ब्रिटिश शासनाची आहे. त्यांचं कार्यच आहे, फोडा तोडा तुरुंगात टाका. याच रीतीने त्यांनी आजवर राज्य केलं. हिंदू समाजापासून मुसलमान समाज विभक्त व्हावा, असा करावा, हीच तर त्यांची इच्छा होती. रोज रात्री तात्या बाबांना फोन करत होते. डॉक्टर नारायण सांगलीला जाताना माई काहीतरी पदार्थ करून पाठवत होत्या. शांताबाई पण रिकामा डबा कधी पाठवत नव्हत्या. संसार 2 होते. साऱ्यांची एकाच स्नेहभावनेची दृढ होती. तात्या बाबा एकमेकांची नेहमी काळजी घ्यावी असं सांगत. माई कधी असल्याच तर म्हणायच्या, तीनही भाऊ सारखेच, एकमेकांना काळजी घ्यायला सांगतात, परंतु स्वतः कुणीच काळजी घेत नाही. तात्या प्रसन्न हसायचे. तात्या विचार करत होते, पाकिस्तान दिला म्हणजे सारं शांत होईल. हिंदुस्थानविषयी प्रेम असलेले मुस्लिम सारेच पाकिस्तानात जातील, केवळ स्वप्नरंजन आहे, भोळसट कल्पना आहे त्या. उलट ते हिंदुस्थानात राहतील, स्वतःला पाकिस्तानी म्हणवून घेतील. पाकिस्तान निर्माण झाल्याने कुठलाही प्रश्न तर सुटणार नाहीच, अधिक जटिल होतील. हे राष्ट्राचे पिता असलेले महात्मा गांधींना का बरं जाणवत नाही? कदाचित देवभोळ्या गांधींना राम रहीम एकच आहेत हे कळत असलं तरी त्यांचे भक्त सांप्रत विद्यमान आहेत याची जाणीव का होत नाही? पाकिस्तान वेगळा भाग मुसलमानांना देणं हे जिनांचं म्हणणं कुठल्याही बाजूने योग्य नाही. कोणीच कसा आवाज बुलंद करत नाही, आम्हीच तेवढे का ओरडतोय? सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर तेज बहादूर सप्रू यांच्याशी तात्यांनी युक्तिवाद करीत म्हटलं,
कोणत्या विश्वासावर सांगता की पाकिस्तान वेगळं केल्यावर मुस्लिम लीग शांत राहील? हिंदुस्थान हिंदूंचं आहे. या राष्ट्रात विद्यमान सर्व हिंदू आहेत. त्यांना वेगळं स्थान देणं म्हणजे भारताचं अखंडत्व नष्ट नाही का होणार? नाही होणार असं वाटत असलं तरी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावं. त्याच वेळी मुंबईला गवालिया टँकपासून महात्मा गांधींच्या क्विट इंडिया, भारत छोडो चले जाओ या आंदोलनाला सुरुवात झाली. हिंदू महासभेच्या अनेक लोकांनी या आंदोलनात भाग घेतला. खरं तर तात्यांचा आंदोलनाला विरोध नव्हता. ही एक चळवळ होती. कुठल्याही स्वातंत्र्य चळवळीला विरोध असण्याचं कारणच नव्हतं. महात्माजी त्यांचे किंवा देशाचे शत्रू नव्हते. परंतु हिंदू महासभेच्या शनिवार वाड्यासमोर असलेल्या विराट सभेत तात्या म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस देशविभाजनाला मान्यता देणार नसेल तर सर्वांनीच या आंदोलनात सहभागी व्हावे. तसे महात्माजींनी समाजाला आश्वासन द्यावं आणि तरच हिंदू महासभा ह्या चळवळीत भाग घेईल. ते मनोमन म्हणाले, महात्माजी हे आश्वासन कधीच देणार नाहीत. कारण परिस्थिती आटोक्याबाहेर जाताना आम्हाला तरी दिसते. आम्ही एकटेच हे दृश्य पाहतोय का? देशाचं विभाजन होऊ घातल्याचं दृश्य बदलणं केवळ महात्माजींच्या हातात आहे. प्रगट म्हणाले, आज राष्ट्राला स्वातंत्र्य हे जितकं सत्य तितकंच मुस्लिमांबद्दलचं सत्य जाणून घ्यायला हवं. मुख में राम बगल में छुरी असं तर नाही. त्यांनी चळवळीत एकत्र येण्याचं प्रयोजन काय? महात्माजींनी या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेसने ती भूमिका कधीच स्पष्ट केली नाही. उलट मुंबईला भरलेल्या अधिवेशनात म्हणाले, इंग्रजांनी आता भारताला स्वातंत्र्य द्यावे. त्यांनी हा देश सोडावा. तसं करताना इंग्रज सरकार मुस्लिम लीगकडे सर्व सत्ता बहाल करणार असेल तरी आमची हरकत नाही. मुस्लिम लीगने बनवलेल्या कुठल्याही सरकारला विरोध तर करणारच नाही. उलट सरकारमध्ये काँग्रेस सहभागी होईल. हिंदू महासभेचा एक युवक आपल्या मित्रांसह त्या बैठकीला उपस्थित होता. तो एकदम ओरडला, महात्माजी हे आम्हाला मान्य नाही. हे राष्ट्रावर अन्याय करतायत. असा अन्याय तुम्ही करू नये. त्या युवकाच्या मित्रांनी त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला खाली बसवलं. तो चरफडत खाली बसला. मित्रांनी त्याला दूर नेत म्हणले, ह्या सभेत कशाला ओरडतोस? सावरकरांनी म्हटलंय ना, नका भाग घेऊ आंदोलनात. नाही घ्यायचा, संपलं. परंतु मुस्लिम कोण सत्ता घेणारे? हिंदू बहुल आणि हिंदूंच्याच हिंदुस्थानात असा अन्याय का? त्याला ओढत सर्वांनी बाहेर नेलं. 9 ऑगस्टला महात्माजी भारत छोडो चळवळीविषयी बोलणार होते. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.